नमस्कार. आपण हाऊसिंग सोसायटीची कमिटी तयार करताना घ्यावयाची काळजी. मागील व्हिडिओमध्ये आपण कमिटी तयार करताना कोणती पद्धत अवलंबावी ते पाहिलं. आता ही कमिटी निवड प्रक्रिया करताना आपल्याला संस्थेला अतिशय महत्त्वाचं दप्तर कोणतं आहे या संदर्भात आपण माहिती थोडक्यात घेतो आहे. ज्या सभासदांना ज्या व्यक्तींना अधिक माहिती पाहिजे असेल या संदर्भातली तर फोन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर ते रजिस्टर म्हणजे नमुना आय रजिस्टर. आता नमुना आय रजिस्टरमध्ये सभासदांची इत्तमूत माहिती असते. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्याचं संपूर्ण नाव सभासदाचं, सभासद झालेल्याची दिनांक, त्यानंतर त्याचं वय, त्याचं लिंग, पत्ता, सभासद धारण केलेले शेअर्स रक्कम, शेअरची संख्या, शेअर सर्टिफिकेट नंबर, सभासद नंबर, त्यानंतर वारस नोंद, वारसाशी नातं, आणि अजून एक कॉलम असतो तो हस्तांतरणाचा. म्हणजे एखाद्या सभासदांनी आपली सदनिका जर दुसऱ्या व्यक्तीस विकली तर त्या व्यक्तीचं माहिती म्हणजे ती सदनिका कुणाला हस्तांतरित झाली याची माहिती हे म्हणजे नमुना आय रजिस्टर. हे रजिस्टर अपडेटेड असणं आवश्यक आहे. म्हणजे या रजिस्टरवरून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत नमुन्यामधल्या, त्यामध्ये E1, E2 आणि E3. E1मध्ये आपली संस्थेचं नाव, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया कधीपासून कधीपर्यंत पूर्वीची होती म्हणजे कालावधी, थोडक्यात कधी कमिटीचा कालावधी संपतो आहे ती तारीख. E2मध्ये काय आहे तर संस्थेचं नाव तर आहेच, त्यानंतर त्या कमिटीची संख्या, कॅटेगरी वाईज संख्या, किती समितीची निवड करावयाची आहे उपविधीच्या नुसार. आणि दुसरं E3 म्हणजे काय आहे तर ती तात्पुरती यादी म्हणजे मतदार यादी आपण थोडक्यात म्हणू त्याला. मतदार यादी म्हणजे ही मतदार यादी कशाच्या आधारे बनली जाते तर नमुना आय रजिस्टर. म्हणजे नमुना आय रजिस्टरवरून ही मतदार यादी फायनल करणे आणि ती निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरणे याच्यासाठी नमुना आय रजिस्टर अत्यंत महत्त्वाचं आहे. नमुना आय रजिस्टर आणि नमुना जे रजिस्टर. जेमध्ये हीच यादी येते, त्याच्यामध्ये जास्त कॉलम नसतात, थोडे कॉलम असतात. म्हणजे नाव, वय, लिंग, पत्ता इतकेच आणि सभासद नंबर इतकेच नमूद असतात. ती म्हणजे नमुना जे रजिस्टर. इतक्या गोष्टी अपडेटेड आहेत की निवडणूक प्रक्रियेला आपण सामोरं जायला कोणतेही अडचण येणार नाही. धन्यवाद.